नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25 पाहणार आहे. ते आपल्या येणाऱ्या सर्व एक्झामसाठी खूप उपयुक्त आहे. आपण पाहतच आहोत TCS एक्झाममध्ये डायरेक्ट आकडेवारी बघायला मिळते. त्यामुळे हा व्हिडिओ आहे तो आपल्यासाठी खूप उपयुक्त ठरणार आहे. तर आपण केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25ला सुरुवात करूया. 23 जुलै 2024चा जो अर्थसंकल्प मांडला तो निर्मला सीतारामन यांनी 7व्यांदा मांडला. तर तो कलम 112 नुसार संसदेत मांडण्यात आला आणि सलग 7 वेळा बजेट मांडणाऱ्या निर्मला सीतारामन या पहिल्या व्यक्ती ठरलेल्या आहेत. या अर्थसंकल्पामध्ये 4 प्रमुख घटकांवर लक्ष केंद्रित करण्यात आले. ते म्हणजे गरीब, महिला, युवा आणि अन्नदाता. अन्नदाता म्हणजे शेतकऱ्यांच्यावर लक्ष केंद्रित करण्यात येणारे आहेत. आता अर्थसंकल्पामध्ये महत्त्वाचे प्राधान्यक्रम ठरवण्यात आलेले आहेत. त्यानुसार पहिला प्राधान्यक्रम आहे तो कृषी क्षेत्रातील उत्पादकता आणि लवचिकता याच्यावर देण्यात आला आहे. त्यानंतर दुसरा जो प्राधान्यक्रम आहे तो रोजगार आणि कौशल्याला देण्यात येणार आहे. त्यानंतर सर्वसमावेशक मनुष्यबळ विकास आणि सामाजिक न्यायाला देण्यात येणार आहे. त्यानंतर चौथी गोष्ट म्हणजे उत्पादन आणि सेवा. 5वा म्हणजे शहरी विकास. 6वा ऊर्जा सुरक्षा. 7वा मुद्दा आहे तो पायाभूत सुविधा. 8वा मुद्दा आहे तो नवोपक्रम संशोधन आणि विकास. आणि 9वा आणि शेवटचा मुद्दा आहे तो अद्ययावत सुधारणा म्हणजेच पुढील पिढीसाठी सुधारणा. हा प्राधान्यक्रम अर्थसंकल्पात ठरवण्यात आलेला आहे. आता काही महत्त्वाच्या तरतुदी बघूया आपण. 2024-25 सालासाठी कृषी आणि संलग्न क्षेत्रासाठी 1.52 लाख कोटी रुपयांची तरतूद जाहीर करण्यात आलेली आहे. TCSसाठी बघा आपण अशी आकडेवारी आपल्याला पाहायला मिळते. 1.72 लाख कोटींची तरतूद जाहीर करण्यात आलेली आहे 2024-25च्या अर्थसंकल्पासाठी कृषी आणि संलग्न क्षेत्रासाठी. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे तो 10,000 जैविक निविष्ठा संशोधन केंद्रे स्थापन केली जातील. त्यानंतर तिसरा मुद्दा असा महत्त्वाचा आहे की 32 शेती आणि फलोत्पादन पिकांच्या 109 उच्च उत्पादक आणि हवामान प्रतिरोधक जाती शेतकऱ्यांच्या लागवडीसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यानंतर बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, ओडिशा, आंध्र प्रदेशचा समावेश असलेल्या राज्यांच्या पूर्वेकडील ज्यांचा प्रदेश आहे त्यांच्या सर्वांगीण विकास करण्यासाठी सरकार पूर्वोदय ही योजना तयार करणार आहे. कशासाठी? तर बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, ओडिशा, आंध्र प्रदेश या राज्यांचा विकास करण्यासाठी. त्यांची एक टॅगलाईन आहे ती म्हणजे पूर्वोदय विकास भी विरासत भी. त्यानंतर 2024-25 या वर्षासाठी आंध्र प्रदेश राज्यासाठी 15,000 कोटी रुपयांच्या आर्थिक सहाय्याची व्यवस्था केंद्र सरकारने केलेली आहे. त्यानंतर प्रधानमंत्री आवास योजना आहे ती देशातील ग्रामीण आणि शहरी भागात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 3 कोटी अतिरिक्त घरे बांधण्यात येणार आहेत. प्रधानमंत्री जनजातीय उन्नत ग्राम अभियान ही एक अभियान चालू केलेले आहे. या अभियानानुसार 63,000 गावांचा समावेश करण्यात आले आहे. त्यामुळे 5 कोटी आदिवासी बांधव आहेत त्यांना या अभियानाचा लाभ मिळणार आहे. प्रधानमंत्री सूर्य घर मुफ्त बिजली योजना सुरू करण्यात येणार आहे. त्यानुसार 1 करोड कुटुंबांना दर महिन्याला 300 युनिटपर्यंत मोफत वीज मिळावी यासाठी सरकार सौर ऊर्जा संयंत्रे बसवण्यासाठी त्या कुटुंबांना मदत करणार आहे. आता भांडवली खर्च आहे. भांडवली खर्चासाठी 11,11,111 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. ती GDPच्या 3.4% इतकी आहे. आता शहरी जे गृहनिर्माण आहे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत त्यासाठी शहरी आवास योजना आहे. त्यानुसार प्रधानमंत्री आवास योजना शहरी याच्या अंतर्गत 5 वर्षात 2.2 लाख कोटी रुपयांच्या केंद्रीय सहाय्यासह 10 लाख करोड रुपये गुंतवणुकीचा प्रस्ताव यानुसार मांडण्यात आलेला आहे. आता महत्त्वाच्या काही आकडेवारी त्या बघूया. 2024-25 साठी राजकोषीय तूट आहे ती GDPच्या 4.9% राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. त्यानंतर महसुली तूट आहे ती 1.8% राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच प्राथमिक तूट आहे ती 1.4% राहण्याचा अंदाज आहे. आता आपण कराचे जे स्लॅब आहेत ते आपण बघूया. 0 ते 3 लाखांपर्यंत आपल्याला कोणताही कर आकारण्यात येणार नाही. त्यानंतर 3 ते 7 लाख जर उत्पन्न असेल तर 5% इतकं आपल्याला कर आकारण्यात येईल. तर आपलं उत्पन्न 7 ते 10 लाख असेल तर 10%
आपल्याला कर आकारण्यात येईल. 10 ते 12 लाख उत्पन्न असेल तर 15%, त्यानंतर 12 ते 15 लाख उत्पन्न असेल तर 20% आणि 15 लाखापेक्षा जर जास्त उत्पन्न असेल तर 30% आपल्याला कर आकारण्यात येईल. आता काही महत्त्वाच्या बाबी आहेत बजेटविषयी त्या बघूया आपण. सर्वाधिक वेळा बजेट मांडणारी व्यक्ती आहे ते म्हणजे मोरारजी देसाई आहेत. 1973 आणि 74च्या बजेटला काळं बजेट किंवा ब्लॅक बजेट असेही म्हणतात, कारण त्यावेळी आपल्याला 550 कोटी रुपयांचा तोटा झाला होता. 2021 आणि 2022ला पहिलं पेपरलेस बजेट मांडण्यात आलं. इतकी काही महत्त्वाची आकडेवारी आहे जी आपल्या परीक्षेसाठी उपयुक्त आहे. आणखी जर आपल्याला व्हिडिओ कसा वाटला ते सांगा, व आपण नवीन नवीन व्हिडिओ तयार करत राहू.